अजित पवारांकडून धनंजय मुंडेंची पुन्हा एकदा पाठराखण होताना दिसते। धनंजय मुंडेंवरील आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत कारवाई नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते। देवगिरीवरील बैठकीत अजित पवार यांची ठाम भूमिका असल्याचीही सूत्रांनी माहिती दिली आहे। काल आमदार धस यांचीही अजित पवारांनी भेट टाळली होती। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बड्या नेत्यांची बैठक झाली। नेत्यांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाल्याचीही माहिती आहे। या संदर्भात अधिकची चर्चा करण्यासाठी आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, खरोखर अजित पवारांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण केली जाते का? काय वाटतं? विदेश नीति का निवासस्थानी बैठक पार पडली। याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यासोबत राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि स्वतः धनंजय मुंडे देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं। मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं धनंजय मुंडेंचा नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा घ्या अशा पद्धतीची सातत्यानं विरोधी पक्षाकडून मागणी होते। तर काही महत्त्वाचे लोक आहेत, ज्यामध्ये अंजली दमनिया असतील किंवा इतर आणखीन लोक असतील, यांना थेट पुरावे सादर करताना खास करून सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सातत्यानं मागणी केलेली आहे। परंतु अजूनही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जात नाहीये आणि यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी बदनामी होते या संदर्भामध्ये कालच्या बैठकीत चर्चा झाली। या बैठकीमध्ये सर्व नेत्यांचं एकमत झाल्याचं पाहायला मिळालं। त्यांना स्पष्टपणे भूमिका घेतली आहे, जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावरचे जे आरोप आहेत ते सिद्ध होत नाहीत तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा नाही। खरं तर धनंजय मुंडे मागचे 5-6 दिवस झालं घरीच रेस्ट करत होते। डोळ्यांचं त्यांचे ऑपरेशन झालेलं आहे आणि त्यानंतर ही पहिलीच भेट अजित पवारांसोबतची त्यांची काल झाल्याचं पाहायला मिळालं। 2 दिवसांपूर्वीच सुरेश धस यांना देखील अजित पवारांना पत्र दिलं होतं आणि जिल्हा नियोजनाच्या कामात साधारणपणे 72 कोटींपेक्षा सुद्धा जास्त भ्रष्टाचार झालाय आणि 5 वर्षांची चौकशी करा अशा पद्धतीची भूमिका त्यांना घेतल्याचं पाहायला मिळालं होतं। अंजली दमनिया यांना कृषी विभागामध्ये कशा पद्धतीनं चढ्या दरानं वस्तू खरेदी केल्या आणि भ्रष्टाचार केला याची आकडेवारी मांडली होती। मात्र तरी देखील अजित पवारांना एक स्पष्टपणे भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं आणि कोणत्याही परिस्थितीत धनंजय मुंडेंचा राजीनामा नको, जोपर्यंत त्यांच्यावरचे आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंतची ही भूमिका आहे अशा पद्धतीने स्पष्टता दिल्याचं पाहायला मिळतंय। खरं, धन्यवाद निलेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।